हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं रेखा मराठी ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळे? तर सगळ्यांना गुड आफ्टरनून. आणि बरेच दिवसापासून हा ब्लॉग बनवते म्हटलं पण होत नव्हतं, कारण कपडे मी रोज मशीनमध्ये धुते आणि बॅग वगैरे सगळं काही मी मशीनमध्येच टाकत असते, म्हणून कसं हे माझं धुणंच होत नव्हतं. तर तरीही बॅग म्हणजे स्कूल बॅगसुद्धा मुलं स्कूलमध्येच घेऊन जातात. तर म्हणजे ज्या टायमाला आपल्याला ब्लॉग बनवायचा असतो त्या टायमाला होतच नाही, म्हणून मग शेवटी आज टिफिन बॅग घेतलेली आहे. तर म्हटलं चला आज टिफिन बास्केट दिसली मला तिथे, तर त्याला तेलाचे डागंसुद्धा होते. तर म्हटलं चला आज धुवून घेते. तर खूप जास्त ऊन आहे म्हणून मी इकडचा जो पाठीमागचा हा दरवाजा आहे हा बंद केला आहे, कारण या पाठीमागच्या साईडनं ऊन पडतं. लागले समोरून झाडाला ऊन पाहिजे तर समोरच्या गेटच्या भागाकडनं ऊन येत नाही, पण जो हा पाठीमागचा दार आहे इकडनं ऊन येतं. आणि बऱ्याच जणांना वाटतं की हे बाथरूम आहे, पण हे बाथरूम नाही. जेव्हा आपल्याला सिंकमध्ये भांडी घासायची नसते तेव्हा आपण कुठेतरी मोकळ्या ठिकाणी घासतो, तसंच हे माझं इथचं एक्स्ट्राचं मोकळं ठिकाण आहे. आणि म्हणजे या साईडला इकडनं दार दिसत आहे छोटं, हे बाथरूम आहे, बाथरूमाचं दार आहे ते. तर आता क्लीन करून घेत आहे मी टिफिन बास्केट. तर याच कारणामुळे ब्लॉग बनवणं होत नव्हता, कारण जे ब्लॉग बनवणं झाले ते मी लगेच बनवून घेते. तर आता जिथेही वाटलं की थोडंसं क्लीन करावं तिथे थोडं हाताने घासून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने क्लीन केलेली आहे. आणखी एक चॅनल आहे रेखा इंडियन मॉम ब्लॉग्स, तर तुम्ही तिकडेसुद्धा फॉलो करू शकता, सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेही रेखा मराठी ब्लॉगचे नोटिफिकेशन आहे ते सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल.
तर अशा पद्धतीने झालेली आहे माझी बास्केट धुवून. आणि आता खूप जास्त म्हणजे कसं तुम्हाला माहिती आहे उन्हाळा धीरे धीरे चालू झालाच आहे. धीरे धीरे म्हणजे आता लागलाच आहे. तशीच टाकलेली आहे बास्केट. हे लगेच सुकून या साईडनं गरमाट आहे, उन्हीचा भाग आहे दाराजवळ, तर लवकर सुकून जातं. तर कसा वाटला आजचा ब्लॉग ते नक्की सांगा. बाय.